एकदा एक माणूस असा बसला घरासमोर ओट्यावरती, डोक्याला हात लावून, आणि म्हणला फार टेन्शन आहे. असा एकदम बसला, तणावग्रस्त बसला, एकदम एकदम तणाव, एकदम टेन्शन. तितक्यात त्याचं पोरगं आलं. म्हणले बाबा तुम्ही असे का बसले टेन्शनमध्ये? त्यांनी सांगितलं बाळा तुला कळणार नाही ना, तू लहान आहे, तुला काहीच कळणार नाही, तू जा म्हणलं तुझं खेळ. ते सांगितलं नाही हो बाबा, सांगा ना मला काय अडचण, काय काय त्रास आहे तुम्हाला, तुमचा चेहरा असा उदास का, तुमच्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेले? त्याने सांगितलं बाळा तुला कळणार नाही, पण तू जास्तच हट्ट करतो, आता बाल हट्ट पुरावा लागतो. तर तुला एक सांगतो, तुला मी काय, मला काय झालंय हे कळणार नाही, पण एक सोपं सांगतो तुला, तुला जर हे तुझ्यासोबत घडू नये असं वाटत असेल तर माझं एक म्हणणं ऐक बाळा, तू लग्न करू नको. कारण लग्न केल्यामुळं सगळा त्रास आहे. कारण एकदा का लग्न झालं की आणा लागतो, आणा, हे आणा ते आणा. मग डायरेक्ट दिवस सकाळी सुरू होतो मंजनपासून तर रात्री अमृतांजनपर्यंत जाऊन थांबतो. तो मध्ये थांबतच नाही, दिवसभर चालू असतं. एकदा आणा सुरू झाला की थांबत अवघड होऊन जातं. म्हणला इतकं टेन्शन आहे, इतकं टेन्शन आहे, काय करू? म्हणला अवघड आहे, तू एक काम कर, तुला टेन्शन नाही पाहिजे ना, तू लग्नच करू नको, तू ब्रह्मचारी राहा. तर म्हणला बाबा ते पोरगंही त्याचंच होतं, काहीच काळजी करू नका म्हणले. अहो मी तर ब्रह्मचारी राहीनच राहील, पण माझ्या पोरायलाही ब्रह्मचारी ठेव. आता मला सांगा, हाच ब्रह्मचर्याला त्याला पोरं होतील का? पण याला म्हणतात व्याघात दोष, हेही खरं तेही खरं, दोन्ही बाजूने.